नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स जी आपली रोजची अवघड कामे सोपी करण्यात मदत करतात। चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपली पहिली टिप आहे या शेंगदाण्यांविषयी। तर पहा, बऱ्याचशा रेसिपीसाठी आपल्याला शेंगदाण्यांचा कूट करायचा असतो किंवा अखंड असे शेंगदाणे ज्याची टरफलं काढलेली आहेत अशी सुद्धा हवी असतात। मग आपण करतो काय की शेंगदाणे भाजतो, त्याचे टरफले हाताने अशी चोळून काढतो आणि यानंतर हे शेंगदाणे आपण पाखडतो, म्हणजे ज्याची ही सेपरेट झालेली टरफलं आहेत ती सेपरेट निघतात। मग अशा वेळेस होतं काय की टरफले स्वच्छ करण्याची एक्स्ट्राचं काम आपलं वाढून जातं। मग अशा वेळेस एक सोपी ट्रिक तुम्ही करू शकता। शेंगदाणे आणि टरफलं सेपरेट करायची आहेत, ती सुद्धा कुठलाही पसारा किंवा कचरा न करता। यासाठी एक झारे आपल्याला घ्यायचं आहे किंवा एखादी जाडसर अशी चाळणी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात आधी जेवढे शेंगदाणे आहेत या झाऱ्यामध्ये आपल्याला असे ओतून काढायचे आहेत आणि यानंतर जसं आपण पीठ चाळतो अगदी त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। त्यामुळे तुम्ही पाहाल खाली ताटामध्ये सर्व टरफले तुम्हाला मिळतील आणि शेंगदाणे सेपरेट वरती झाऱ्यामध्ये मिळतील। तर तुम्ही पाहाल कुठलाही पसारा किंवा कचरा न करता शेंगदाणे आणि टरफले सेपरेट करण्यासाठी झाऱ्याचा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजची आपली पुढची टिप अशा लोकांसाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे जे अगदी पहिल्यांदाच चपाती बनवायला शिकतायत किंवा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी किंवा आपल्या घरातील अशी मुलं जे फॅमिलीपासून दूर राहतायत, पहिल्यांदा स्वयंपाक शिकतायत, अशांसाठी या पुढच्या दोन्ही टिप्स खूपच उपयोगाच्या ठरणार आहेत। आता चपाती बनवायची म्हटलं तर सगळ्यात आधी कणिक भिजवणं हे खूप महत्त्वाचं आहे। मुलांना कणिक भिजवायला खूप किचकट वाटतं, कारण त्यामुळे आपले हातही भरतात आणि एकसारखं कणिक काही मुलांना जमत नाही किंवा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी। तर त्यासाठी हात न भरवता अगदी चुटकीसरशी कणिक मळण्यासाठी घरामध्ये असलेलं मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे। थोडंसं मीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। जेवढे चपात्या आपल्याला करायच्या त्या अकॉर्डिंग मीठ आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून हे पीठ जसं आपण मसाला वगैरे फिरवतो अगदी त्याचप्रमाणे मिक्सरला हे पीठ आपल्याला फिरून घ्यायचं आहे। एकदाच खूप पाणी ओतायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं या कणकेमध्ये आपल्याला पाणी मिक्स करत जायचं आहे। 1 ते 2 वेळा थोडं थोडं पाणी मिक्स करतच तुम्ही पाहाल अगदी चुटकीसरशी कुठेही हात न भरवता एकसारखं हे कणिक आपलं या मिक्सरच्या भांड्यात भिजवलं जाईल। तर पहा, अशा प्रकारे काही कणिक आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात मिळालेलं आहे। आता हे थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी याला 1 ते 2 थेंब तेल मी लावून अगदी 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे ते छान सॉफ्ट होईल। आता हे तर झालं कणिक भिजवण्याचं काम। आता यापासून चपात्या कशा बनवायच्या ते पाहूया। तर पहा, या कणकेच्या एकसारखे गोळे मी करून घेतलेले आहेत। आता कुठलंही लाट न पोळपाट न वापरता एकसारख्या यापासून चपात्या बनवण्याची सोपी ट्रिक। बऱ्याच वेळा होतं असं की आपण कुठेतरी ट्रिपला वगैरे गेलेलो असतो, त्यावेळेस सगळं साहित्य आपल्याकडे नसतं आणि चपात्या आपल्याला बनवायच्या असतात, त्यावेळेस सुद्धा ही ट्रिक खूपच उपयोगाची ठरणार आहे। तर पहा, यापैकी एक गोळा मी घेतलाय, त्याला थोडंसं पीठ लावलंय। पिठाऐवजी इथे तुम्ही त्याला तेल सुद्धा लावू शकता आणि जर तुमच्याकडे लाटणं पोळपट नसेल तर अशा वेळेस ताटांवरती आपण या चपात्या कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत। तर यासाठी एक ताट असं त्यावरती कणिक आणि यानंतर वरती एक ताट मी असं झाकून ठेवलंय। त्यासोबतच एक वाटी आपण घेतलेली आहे आणि एकसारखी ही वाटी या ताटावरती आपल्याला अशी फिरवत जायची आहे। बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठे पिकनिकला वगैरे गेलेलो असतो, अशा वेळेस किचनमधलं सगळं साहित्यच आपल्याकडे असेलच असं नाही आणि मग चपात्या अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी लाटणं पोळपट नसेल तरी 2 ताटाच्या आणि या वाटीच्या मदतीने अगदी सहज तुम्ही चपात्या लाटू शकता। तर पहा, ही वाटी या ताटावरती एकसारखी मी अशी फिरवली आहे, तर तुम्ही पाहाल कणकेचा हा जो गोळा आहे एकसारखा पसरला गेलाय आणि अगदी छान अशी चपाती आपली ही तयार झाली आहे। तर अगदी अशाच प्रकारे जे नवीन स्वयंपाक शिकतायत अशांसाठी किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळी जे पहिल्यांदाच चपात्या बनवत असतात अशांसाठी अगदी कणिक मळण्यापासून तर लाटणं पोळपट न वापरता चपाती लाटण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। तर ही ट्रिक तुमच्या मित्रपरिवार आणि फॅमिलीला सुद्धा नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा ही अगदी अडचणीच्या वेळेस नक्कीच उपयोगात येईल। तर पहा, अगदी दुसरा या कणकेच्या गोळ्याला सुद्धा मी थोडंसं पीठ लावून घेतलंय, या ताटावरती ते ठेवलंय आणि यानंतर दुसरं ताट यावरती ठेवून वाटीच्या मदतीने ही चपाती आपण अशी फिरून घेणार आहोत।
वाटीचा वापर केल्यामुळे हे जे कणिक आहे एकसारखं पसरण्यास आणि आपली चपाती एकसारखी बनण्यास खूप मदत होते। यासाठीच चपाती बनवण्यासाठी ताटासोबतच आपण इथे वाटीचा उपयोग केलेला आहे। तर तुम्ही पाहाल अशा प्रकारे 2 चपात्या या वाटीच्या आणि या ताटाच्या मदतीने मी तयार केलेल्या आहेत। तर इथे तुम्ही पाहिलत अगदी कुठेही हात न भरवता मिक्सरमध्ये कणिक आपण मळून घेतलाय आणि या ताट आणि वाटीच्या मदतीने म्हणजेच लाटणं पोळपट न वापरता अगदी छान एकसारख्या चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। स्वयंपाकघरात रोजच्या रोज कामात येणारा हा लायटर, ज्याला स्वयंपाक करत असताना तेलाचे बऱ्याच वेळ मसाल्याचे हात लागतात आणि चिकट झालेला हा लायटर अगदी दिसायला सुद्धा खराब दिसतो। चिकटपणामुळे हा प्रॉपर कामही करत नाही आणि म्हणूनच हा चिकट झालेला लायटर रेग्युलर स्वच्छ करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। तर मी हा लायटर स्वच्छ करते थोड्याशा कॉटनवरती नेल पेंट रिमूव्हर घेऊन। नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने तुम्ही पाहाल अगदी कितीही तेलकट चिकट असे डाग या लायटरवरती जर असतील तर फक्त एकदाच या नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने अगदी सहज ते स्वच्छ होतात। त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी अशा प्रकारे तुम्ही लायटर नक्की स्वच्छ करा। त्यामुळे तो जास्त चिकट होणार नाही आणि तो लवकर खराबही होणार नाही। तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजच्या या व्हिडिओतील टिप्स सुद्धा तुम्हाला नक्कीच नवीन आणि उपयोगाच्या ठरल्या असतील। तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राइब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।